चंदू अरे अरे मामा तर काय पैसे द्यायला तयार नाहीत आणि समजा मेंढर बी इथंच आहेत. होय ना, रात्र उलटून गेली तरी बी आपण इथंच आहे. ए, अरे तुम्हाला पुढे जाऊ दिलं नाही आणि इथं थांबायची परवानगी कोणी दिली तुम्हाला? रात्रभर इथंच थांबलात. अरे आमच्या साहेबांनी बघितलं नोकरी जायला माझी. मला परत जाता येत नाही का रे? अहो साहेब, अहो तुम्ही थांबा जरा. अहो तुम्हाला ठाव नाही आमचा मामा कोण आहेत ते. अहो तुम्ही मामासने पैसे मागताल आणि मामा तुम्हाला पैसे देताल असं होणारच नाही. लय गुणगान गाता मामाचं. कोण हाय कोणतो मामा? अहो साहेब, तुम्ही नुसतं मोहर उभं राहिलात ना तर तुमचं मागचं पुढचं समजा सांगतात मामा. म्हणजे तुमचं नाव गाव पत्ता तुम्ही ह्याच्या आधी काय केलंय काय नाही ते समजा दिसतंय त्यासने. ए उगाच काय तर सांगू नकोस. अहो खरंच सांगतो या, म्हणून म्हणतोय आमासने सोडा लवकर. हे बघा, त्या असल्या गोष्टी माझा भरोसा नाही. अरे या वनात माणसं येतात जातात, त्यांना पैसे मागितले की असंच काहीतरी कारण सांगतात. आणि मला पण पोट आहे. आणि तुम्हाला जाऊ दिलं आणि कुठल्या साहेबांनी बघितलं तर नोकरी जाईल ना माझी. त्याची काय किंमत आहे की नाही? अहो साहेब, ते समजा बरोबर आहे तुमचं, पण मामा काय तुम्हाला पैसे देणार नाहीत. तुम्हाला अनुभव आला की मग ध्यानात येईल तुमचं. होय, आणि महामासने पैसे मागणं म्हणजे आगीत हात घातल्यासारखं आहे. हे बघा, पैसे दिल्याशिवाय जाता येणार नाही एवढं तर खरं आहे. अहो साहेब, थोडा मस्ती जाऊ द्या, दुसऱ्या कोणाकडनं पैसे घ्या. इथं दुसरी लोक येत जात असतालच ना. व कोणालाच जाऊ देत नाहीत ना. आणि तुमच्याकडे मेंढर आहेत ना, मग जावा गावाला वळसा घालून जायचं तर. म्हणजे पायपीट करायची लय हौस असेल तर जावा. अहो साहेब, आता एवढी समधी मेंढर घेऊन परत नाही जाणं व्हायचं. एक काम करतो, महामासने बोलतो आणि तू मस्ती येऊन सांगतो. बघा काय ते लवकर, आता थांबू पण येणार नाही इथं. अहो दत्त भाऊ, आता काय करायचं? दत्त भाऊ, मामा कधी येते हो? अरे आता मला तरी कसं ठाव असणार बरं चंदू, तू बी लागा नवीन असल्यागत करायला लागलाय. अहो तसं नाही दत्त भाऊ, मला भ्या वाटतं या. कसलं र? अहो त्या साहेबाचं. अरे मामा असताना कोणाला काय घाबरायचं र? अहो तसं नाही दत्त भाऊ, तो साहेब इथं येऊन नाही ना ते बोलून जातोय, धमकी देतोय.